दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये चर्च ऑफ गॉड वर्ल्ड मिशन सोसायटीकडून वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बौद्ध इंटरनॅशनल स्कूलच्या आवारात हा उपक्रम पार पडला। सुमारे 100 सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी एकत्र आले। शाळेभोवतीचा परिसर स्वच्छ करून तब्बल 30 झाडांची लागवड करण्यात आली। चर्च ऑफ गॉडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पृथ्वीच्या शाश्वत भविष्यासाठी आणि पर्यावरणाबद्दल जनजागृतीसाठी हे प्रयत्न सुरू आहेत। मेरा नाम दीपक है और मैं नासिक में वर्ल्ड मिशन सोसाइटी चर्च ऑफ गॉड से अध्यक्ष हूँ। आज मैं नासिक नगर पालिका और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के सभी अध्यक्ष और सभी टीमों के द्वारा, सभी के सहायता के द्वारा आज हमने वृक्षारोपण कार्यक्रम में आयोजित हो सका है और सभी की सहायता के द्वारा आज ये वृक्षारोपण कार्यक्रम ने हमने अभी इसे पूर्ण किया है। वृक्षारोपण कार्यक्रम ने इस समय जो हमने किया है, पूरे वर्ल्ड के अंदर हम इस प्रकार से स्वयं सेवा कार्य करते हैं। सफाई अभियान, ब्लड डोनेशन कैंप, वृक्षारोपण और बुजुर्गों की सेवा, इस प्रकार से हम पूरे संसार में लगभग 175 देशों में लगभग 35 लाख सदस्य इस प्रकार से कार्य के अंदर एकजुट होते हुए कार्य करते हैं। और मैं आशा करता हूँ कि आगे भी हम इसी प्रकार से हमारे नासिक समाज के लिए और बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूल के साथ मिलकर अच्छे से स्वयं सेवा कार्य को आगे बढ़ाएंगे। धन्यवाद। आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग आज जगभरामध्ये स्थिती खूप बिघडलेली आहे आणि याच्या आधीच 3-4 वर्षापूर्वी सांगितलं होतं शास्त्रज्ञांनी की पृथ्वीचं तापमान हे 1.5 सेल्सियसने जर वाढलं तर खूप भयानक परिस्थिती येणार आहे। आणि आपण बघतोय की आज सगळीकडे पूर आहे किंवा अचानक ढगफुटी असते, भूकंप आहेत, हे सगळी आपत्ती आज या ठिकाणी येते। हे या सगळ्याचा परिणाम कशामुळे हे सर्व झालेलं आहे? तर वृक्षतोड, जंगल आज सर्व नष्ट झालेले आहे। तर याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून आमचं चर्च थोडासा एक हातभार या ठिकाणी या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाद्वारे लावत आहे। धन्यवाद। गेल्या महिन्यात पालघर आणि वारंगलमध्येही अशीच वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली होती। तर गेल्या वर्षभरात प्लास्टिक पायांचे ठसे काढा, आशेचे वन आणि होल्ड होप यांसारखे सामाजिक उपक्रम देशभर आणि जगभर राबवले गेले आहेत। पर्यावरण संवर्धन, आपत्कालीन मदत आणि समाज उपयोगी कार्यामुळे चर्च ऑफ गॉडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 5000हून अधिक सन्मान मिळाले आहेत। नाशिकमधील हा वृक्षारोपण उपक्रम स्थानिकांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करणारा ठरला आहे। या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्रमुख नितीन डांगळे, मुख्याध्यापिका योगिता थोरात, शिक्षिका शिल्पा आहिर आणि सुषमा उबाळे उपस्थित होते। याचबरोबर शाळा समिती अध्यक्ष राजाभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष राजेश जाधव, पीपीटी सदस्य अध्यक्षा सोनाली मोरे आणि MSCBचे वरिष्ठ अधिकारी व देववाद्य यांनीही सहभाग घेतला। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।